यसला यस नोला नो, हा म्हणायचं नाहीला नाही म्हणायचं. आपल्या हातात काही नाही आपल्या कीर्तनाला बोलायचं, पटलं तर हा म्हणायचं, भामट्यावानी कीर्तन ऐकायचं. आणि दुसरी गोष्ट, कीर्तन सुरू झाल्यावर मोबाईलमध्ये डोके घालायचं. काही नालायकांना इतकी नालायक सवय, आम्यावर जीव काढायचा या हलकटाने. सरळ उठायचं, निवांत जायचं आणि येड्या बाबळीत एकट्याचा गेम चालू द्यायचा. ही ठरवत पागल झाली ते लोक त्या मोबाईल मुळे. कोणी बोलानं, कोणी हसणं. ही जन्माला आला का चष्मा. त्या मोबाईलांमुळे 2-3 गोष्टी झाल्यात. मला संवाद नावाचा शब्द संपला. संवाद राहिला नाही. बोलले हा विषय. एसटीत कोणी बोला ना, घरात कोणी बोला ना, शाळेत कोणी बोला ना. गाडीवर हेल्मेट, त्याच्या हात कांडी, ती कांडी कानात, त्याच्यावर हेल्मेट. दुसरीच्या दारापुढे गाडी लावून घरी आलं. घरच ओळखाय पागलच. लगविला गेला मोबाईल आला, चैन तशीच. अख्खी रेंज गेली खाली. खाली वल्ल झालं तुम्हाला काय. त्या मोबाईलमुळे कोणी कोणी एक वाक्य ध्यानात ठेवा. मला मोबाईल शब्द लिहून ठेवा. मोबाईल ही गरज आहे, आवड नाही. गरज आहे ना, गरज आहे पण आवड नाही. आणि तुम्ही काय बनवली ती आवड. आवड बनवली नाही, व्यसन आहे ते. झोपेला सुद्धा छातीवर पाहिजे, झोपत नाहीत काही. आणि मोबाईल वापरणारी माणसांना निद्रानाश नावाचा रोग आहे. त्यांना झोपा नाही, पछाडलेले. हे राज्य झोपत नाही. कवाय फोन लावा जागेच. म्हणजे उघडी नागडी चित्र, असलेली वाक्य पाहत राहायचं. तसंच अर्धवट झोपायचा. निम्या रात्री एकानं गोधडी फाडली, गोधडीच फाडली. एकानं गोधडी फाडली. त्याचा बाप म्हणला, काल यानं खाटमोडी ना, आज गोधडी फाडली. आपल्याला पण नाही. त्याची आई म्हणली, सावधवा नाही तर उद्या तुम्हाला फाडला. फार पागल झाली. भातात एकानं वरण टाकायचं तर पाणी टाकलं आणि भाताला चव नाही म्हणून बायकोच्या कानपट्टीत ठेवली. तुम्ही रेंज मध्ये आहे का. मोबाईलच्या गडबडीत त्यानं पाणी म्हटलं. पागल झाले. पागल पागल. त्याच्यामुळे कीर्तनाला आपल्या बोलत जायचं. यसला यस, नोला नो. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. पण आपल्या कीर्तनाला डळमळीत चालत नाही. आज कीर्तनाला घेतला अभंग तुकोबरायांचा कडवे 4. आणि हा अभंग मनाला उपदेश करणारा आहे. इथपर्यंत काही शंका. आणि ह्या अभंगाला कडवे मालिकेत आहेत 4, 5 आणि गाथ्यात आहेत 4. त्यामुळे 5व्या कडवेचा आपल्याला विचार करायचा नाही. दुसरा मुद्दा मी आता फक्त बोलत जाणार. तुम्ही फक्त यसला यस म्हणा, नोला नो म्हणा. महिला म्हणणार पटकन हाला म्हणायचं, नाहीला नाही म्हणायचं. माझं असं म्हणणं आहे, आपलं शरीर किती सुंदर जरी असलं तरी ते पारतंत्र्यात आहे. शरीर कितीही सुंदर असलं तरी ते पारतंत्र्यात आहे. आपलं जगणं कितीही सुंदर असलं तरी ते पारतंत्र्यात आहे. आणि आपल्याकडे किती वैभव असलं तर त्या वैभवाचा मालक आपल्यापेक्षा कोणीतरी एक वेगळा आहे. बंगला आपला आहे पण बंगल्यामधलं चैतन्य देणारा कुणीतरी एक आहे. हा एक बंगलाच आहे, हा एक बंगलाच आहे. यालाही खिडक्या आहेत, यालाही दरवाजा आहे, याच्यातही अवयव आहे. पण या अवयवाला चालवणारी एक चेतनामय शक्ती कुणीतरी आहे. तिच्या सत्तेने हे शरीर चालतं. यावर आपलं मत का. आता लागला करंट. तुम्हाला असं बोलत झालं म्हणजे करंट लागतं. आता हे जर पारतंत्र्यात आहे, जर नाही आहेत, शरीर पारतंत्र्यात आहे पण शरीराला असा भ्रम आहे का मी या सृष्टीचा करता. याला हा झालेला भ्रम आहे. बंगला माझा आहे, भ्रम आहे. गाडी माझी आहे, मी गायक आहे, मी वादक आहे, मी महाराज आहे, मी सरपंच आहे. हा या चमड्याच्या शरीराला झालेला भ्रम आहे. काया नहीं तेरी नहीं तेरी
पुढे मागे नाही तू. माझं या जगात काहीतरी नसताना हे सगळं माझं आहे हा जीवाला झालेला भ्रम आहे. आणि जीव कशात आहे? ब्रह्मात आहे. मी शिक्षक आहे हा शिक्षकाला झालेला काय? मी कीर्तनकार आहे हा भ्रम आहे. आणि हे सगळं माझं आहे. हे गाडी बंगला पकड गुड्डी बंटी सुटी फ्रीज कूलर गॅस लायटर भरणं सगळी हिटर फिटर एअर वाफे चिंगड्या कांदे गोण्या बकर अंडे लाटणं पळपट खोकणी उशी तवा संडास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वर्गळ उशी गादी तक्क्या नळ्या खांड खोंड बोंगलं सुट्ट हांड टरफालं गुजीरवाल्या घरात कटर होते गुन्हा लागली सीटा वहिनी साहेबने धक्का धुबी बचार परत आला परत गोष्ट छोटी डोंगरवडी तुक्या दगला नाही शिशिरचा ऐकून झेंडा मालिकेच खान राजनीती दबक वाटे शिकम बॉडीगा जगा जिंकणी जमिनी दुनियादारी लय भारी माझे मन तुझ्या गाठा सटकली पपिते पावला ही पोरगी झाली तो पातली शिट्टी गाडली गाडी सुटली पदर गेलाय वर शांताबाई शांताराम चिमणी उडाली वर आला बाबराव बाहुबलीची गाठ सुन तुझा माझ्या भरोसा नाही काय बाई वाड्यावर या मला आमदार झाल्यासारखं वाटतं. हा सगळा भास आहे. आणि हे कोटी रुपयाचं शरीर कशात गुंतलंय? आता लागला तर आता जोपर्यंत भ्रम जात नाही तोपर्यंत ज्ञान येत नाही. आणि ज्ञान यायचं जर असेल तर भ्रम घालावंच लागेल. वाकडी दोरी रस्त्यात आहे. एकाचं म्हणणं आहे साप आहे आणि एकाचं म्हणणं आहे दोरी आहे. जो भ्रमात आहे त्याचं म्हणणं आहे तो साप आहे. पण त्यानं पाय लावून खात्री करून घेतली दोरीच आहे. पण ज्याला ज्ञान आहे त्याला संसारात सुख आहे. ज्याला अज्ञान आहे त्याला दुःख आहे. बायको माझी आहे तर तुझ्या बरोबर आगीत का उडी टाकलेलं तिने तुझे आपले डोळे काही काय पाहत लटिका एका बाजूला जोड्या लावायला 4 वाक्य 2 वाक्य आणि अ बाजूला 2 वाक्य आणि ब बाजूला 4 वाक्य. याच्यातले नक्की बरोबर किती? आता करत लागत. पण हुशार पोराला 2 बरोबर आहे. जे याडपाटे ठेवते प्रेक्षकाला 2 कमी दिले का इकडे 4 दिले. या 4 पैकी 2 निवडायचे. ज्याला अज्ञान घालवलंय त्याला ज्ञान आलंय आणि ज्याला ज्ञान आलंय त्याला जन्म मरणाची भीती नाही. आणि जो अज्ञानात आहे तुम्ही आणि मी गुंतून मारणारच याच्या शंका नाही. त्यामुळे चिंता बिंता काय करायची नाही. काही जगात खरं राहिलं नाही. उगाच छातार सोडून जगायचंय. काय खरंय काय खरंय? 20 वर्ष बापानं पोरगी सांभाळली. नवऱ्याच्या घरी जाता रडत सुद्धा नाही. सनाट निघती फुलाच्या गाडीत उलटी बापाला हात आली ती असे सगळे हप्ते नील करा तोवर दुसरा हप्ता घेऊन येते. एखाद्या बाईचा तरुणपणा नवरा मोरद्या काय बोललं तिची बाई तेव्हा तुझी लहान रणकी दिली मला काला थोडं त्याला काला गेलं. आता काय जगून कोणत्या पाऊस जगून काय म्हणून जगायचं. आणि नवरा जवळ आगी गवडी ती आणि 2-4 बाया तिला माग वडीत अशी जाळाजवळ थोडी किल्ली करा रडी चिंगाट गाठी कोण मर एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या मरू नाही मरू द्या. आणि त्याला 2 पोर असू द्या गुजिरवाणी बारीक बारीक आणि ते पोर अंगणात खेळता सांग त्याला आपण भेटायला जावा ते असं दाढी घातलं मस्त आपण त्याला म्हणायचं खाच खाच खायचं वाटोळ झालं परपंच देवाचं वाटोळ आहे.
मग त्याला आपण विचारलं तर बायको बिकू करता का? छे 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 मला काय करायचं, पण यांनी कोणाला आई बा याला बायको नको, यांना आई पाहिजे, मग यांची आई याची मावशी होईल या सगळ्या अंतीलाच 19 पोरं झाली, दुसरी गेली ती. सगळ्या लबाड्या आहे महाराज. या सगळ्या फक्त ही गोष्ट भ्रमात असल्यामुळं खरी आहे, नाही तर भासच आहे. आणि भासालाच आपण काय मानतो? जे जे देखेने सके तेही स्वप्नीचे म्हणून सुखी चरण कमला रखुमादेवी वराते. जे जे देखेने सके तेही स्वप्नीचे म्हणून एकच प्रश्न विचारतो. पहिला मुद्दा संपला. अभंग तुकाराम महाराजांचा कडवे 4 मनाला उद्देश करणारा. आणि चिंता बिंता काही करायची नाही. कटेवर हाते विटेवर बाय तू जगाचा बाप आहे, उघड डोक्याला ताण करायचा नाही. मी केलं तो काहीच केलं नाही, तू गपची प्राय येडवानी करू नको. लाल कांद्याचे पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर सुनबाई म्हणली मा पाय लागला ट्रॅक्टर आला. आता तो पाय इतका चांगला होता तर त्या बाबाला कागदपत्रीची नोटीस आली. 2 भाऊ आयला निघले आणि थोरल्याने JCB घेतला. JCB धाकटा मोरी तांबूळ करीत होता. बायकोन उघडा वडीत आणला बाहेर. त्याला म्हणली बाय 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 एकत्रपणा ढापलं ना, आता बाहेर काढलं तुम्हाला पाहतो, पण 100 रुपयात पिळू दे ना घरात. तिथंच बसला. नंतर मीच तुझ्या पाय पडत होतो. काय झालं? कीर्तनाला एकदा जाणकार ऐकणाऱ्याला करंट लागला, त्याला विक्षेप झाला. आणि तुम्हाला करंट लागलाय, तो अंतरंगात लागला. आता ऐका माझं उत्तर, परत नीट ऐका. आपल्याला भ्रम जोपर्यंत जात नाही तोपर्यंत खरं ज्ञान येत नाही. खरं ज्ञान एकदा आलं की दुःख येत नाही. आणि हे सगळं देवच करतो, आपण काही करत नाही. हे तुम्हाला मान्य आहे का? पहा, मान्य. म्हणून चिंता बिंता काही करायचे नाही, तो देव ठरील काय करायचं. आपण मानला बघला नालायक होतो, नालायक. आपल्या बापाला नाही जमलं. आता याच्या बापाला जर जमलं नसतं, हे बाकीचे तुम्ही घरी गेलो करा, चिंता बिंता काही करायचं नाही. काही जगात खरं नाही, फक्त एकच खरंय, सत्य तू विठ्ठला. बस एवढंच खरंय. सत्य तू विठ्ठला. एकच खरंय. कटेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप. एकच खरंय. कटेवर हात विटेवर उभा तोच निर्माता, तोच सांभाळणारा, तोच संपवणारा. पाणी टाकून प्यायला नव्हतं, अर्ध्या तासात वडा काढला, याला विठ्ठल म्हणतात. काल झाला तेवढा अजून 2 दिवस झाला का मिटलं. ही ताकद कोणाची? 1.5 महिना हवामान हाताळला. ते लांबला चढला वर काठा, उतरला खाली. इकडे वर येतो नाही, बाहेर निघाला तरी तिकडे वर चढा. देव आहे महाराज तो. हवामान खातं म्हणते 10 तारखेला वर येणार आहे. इकडे कालच वर या हवामान खाते ऍक्युरेसी देऊ शकत नाही, पण देव ऍक्युरेसीच्या बाहेर काम करीत. ऍक्युरेसी तिथं असं चालत नाही. डबल अंडरलाईन केली म्हणल्यावर रिकामी जागा भरली. रिकाम्या जागा भरा. डबल अंडरलाईन करेल असेल तरच रिकामी जागा भरली. सरळ वाक्य असेल तर मार्क द्यायचं काय काम? ती भरेलच नाही ना. तसं हे देव एकाला जगवतो, एकाला श्रीमंत करतो, एकाला राजा करतो, एकाला भिकारी करतो, एकाला बुद्धी देतो, एकाला तब्येत देतो, त्याला इस्टेट देत नाही, त्याला इस्टेट देतो, त्याला पोरं देत नाही, त्याला लय पोरं देतो, त्याला झोपायला जागा देत नाही, ज्याला वाजवायचं देतो त्याला गाता येत नाही, ज्याला गाता येतं त्याला वाजवता येत नाही, ज्याला दोन्ही येत नाही तो सगळ्यांना नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. देव एकाला एक देतो, काहींना पोरं मोकार देतो तर इस्टेट देत नाही, काहींना पोरं झोपायला जागा देत नाही तर पोरं इतके देतो का पोरं मस्त येणं थोरलं कोणतं मधलं.
हे सगळं देतो, चिंता बिंता करायचं नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक गुणजन मंडपाने माझ्या शिष्यमाने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज कीर्तनाला बसले गायक गुणजन कैलासवासी त्रिमंग रामचंद्र सांगळे यांच्या प्रथम वर्ष श्रद्धांच्या कळणे गायक गुणजन सांगळे पाटील परिवार लय नावावर वाचण्यात वेळ जाईल. गायक गुणजन मंडपाने माझ्या शिष्यमाने सांगळे पाटील परिवाराच्या दुःखद प्रसंगाला जमलेले आपतिष्ट मित्र परिवार गायक गुणजन श्रद्धाच्या कीर्तनाला सुरुवात. श्राद्धाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या कीर्तनात आपण दोनच शब्द शिकणारे. एक म्हणजे मन म्हणजे काय आणि दोन इच्छा म्हणजे काय. एवढा करंट एकदा लावून देतो. बसलेल्या माणसाने आता फ्रेश मध्ये बसायचं. या जगातल्या डोळ्यानं दिसणाऱ्या गोष्टी सत्य आहेत की भास आहेत. या डोळ्याने दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत की भास आहेत. भास आहे. भासाला खरं मानणं हे ज्ञान आहे की अज्ञान आहे. आता कळलं नाही. आता थांब अजून एकदा होतो ते फिकूनच दिवस चप्पल घालव विठाला अंतरंगातला करंट लागणार आणि त्याला मजा नाही राहत. आता तुम्हाला मला कीर्तनाला कोणता करंट लागला अंतरंगात. आता त्याची राहायचं. ऐका, डोळ्याने जेवढ्या गोष्टी दिसतात तेवढं तुम्हाला सत्य आहे हा भास आहे. मुळात ती गोष्ट सत्य नाही, पण सत्य आहे हे म्हणणं हे अज्ञान आहे. आणि अज्ञान कधी आहे जेव्हा ज्ञान नाही तेव्हा. आता बोला मग आता आपल्याला गरज कशाची आहे? बस फिर बसले कीर्तन ज्ञानाची. पण ते ज्ञान आतलं नको बाहेरचं नको, आतलं पाहिजे. पुरावा 13वा अध्याय अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे. 12वा अध्याय आत्मलाभा सारखे गोमटे काहीच न दिस. ते ज्ञान आता आपल्याला आणायचं. प्रश्न असा आहे माझा तरुण पोरांना स्वप्न खरं का खोटं? म्हाताऱ्याला नाही पडत स्वप्न. तो स्वप्न आपल्यालाच पडत. आता मला सांगा स्वप्न खरं का खोटं? उत्तर स्वप्न खरं आहे. स्वप्न खरं आहे. स्वप्नात आपण प्रेयशीला मिठी मारत नाही. लबाड बोलायचं नाही. मारित नाही ती आपल्या कानपटी घालत नाही. ऐका मग आता स्वप्न खरं आहे पण स्वप्न खरं आहे पण स्वप्नात जागा झाला तर स्वप्न खोट आहे. अज्ञान आहे जग खरं. आणि हा अभंग मनाला उपदेश करणार आहे. गाठ्यामध्ये जेवढी प्रकरण आहे त्यात उपदेश प्रकरण आहे. त्यामध्ये 3 प्रकार आहेत. जनाला, स्वतःला आणि मनाला. उदाहरणार्थ नको नको मना उपदेश आहे पण मनाला क्षणोक्षणी हाची. जनाला सांगतो तुम्हाशी जनाला पंढरी शिदारे. जनाला आपला तो एक देव करून घ्यावा. जनाला पण नको नको मनाला. आणि आज कीर्तनाला हे तर अभंग तुकोबारायांचा आहे. मनाला उद्देश करणार आहे अभंगातला पहिला मुद्दा. या अभंगावर गायक वादक कोणी जर महाराज मंडळी कोणी असले तर त्यांची शंका भजने भिजण्यांची दिंड्यात जाणाऱ्यांची. या अभंगाला मालिकेमध्ये कडवे आहेत 5 आणि गाठ्या उस्कून दे रे. जा घरी जा जेवायच्या टायमाला या. जाऊ दे ते आजीनं आणला असं. आजीला भाकरी नाही मिळू शकत ना तुला सांग. अभंगात बरं आहे कडवे 4 आहे मनाला उद्देश करणार. पण ह्या अभंगावर टाळकऱ्यांची गायकवादकांची शंका आहे. या अभंगाला मालिकेमध्ये कडवे 5 आहेत आणि गाथ्यामध्ये कडवे 4 आहेत. पण ऐकणारे माणसं शंका घेतील महाराजांचं 5वं कडवं पाठ नव्हतं का? महाराज 5वं कडवं म्हणलाच का नाही? उत्तर ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात उभी आहे. महाभारती जे नाही ते नव्हे ते 3 लोके. महाभारतामध्ये जे नाही ते 3 लोकात नाही. मग गाथ्यात जे नाही त्याचा आपला संबंध.
ऐकणाऱ्यांची शंका, मालिकेत नाही तर मालिकेत आहे तर गाथ्यात नाही तर मालिकेत आलं कुठून? उत्तर, मालिका छापून इकला हा व्यवसाय आहे. हरिपाठाची पुस्तकं विकणाऱ्याच्या हरिपाठ पाठच पाहिजे असा नियम नाही. याला फक्त छापायचा 5 रुपयाला विकायचं. तस सरपंच ग्रामसेवक पदी धर लागतो, सरपंच याडपाट चालतो, त्याला इंग्रजी आलीच पाहिजे असं काही नियम आहे. जसं शिपाई शिकलेला पाहिजे, शाळा काढणारा अंगठे बहादर सुद्धा शिक्षण वर्षी होऊ शकतो. हरिपाठ पाठ नसणारा सुद्धा कीर्तनकार होऊ शकतो. आणि एकच चाल म्हणणारा गायक सुद्धा बालगंधर्व होऊ शकतो. आणि 2-4 मात्रे वाजवणारा बालगंधर्व होऊ शकतो. त्याच्यामुळं काहीच नाही. त्यामुळे हा अभंग गाथ्यात नाही, म्हणजे गाथ्यात कडे त्याला 4 आहेत. म्हणून आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला कडवे 4 आहेत. अभंगाचा पहिला मुद्दा संपला. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा कडवे 4 हा अभंग मनाला उद्देश करणारा आहे. आणि गाथ्यात कडवे 4 असल्यामुळे आपण 4च कडव्याचा विचार करायचा. आपला 5व्या कडव्याशी काही संबंध नाही. अभंगातला दुसरा मुद्दा सुरू. कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना, कीर्तन झालंय सुरू. दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही. काय देवानं वाईट केलं नाही. दाढीला हात लावून डोक्याला हात लावा यायचं नाही. लांब जाऊन बसायचं, पहिल्या पंक्तीला देवायचं, दुसऱ्याच्या चपला डोक्याला ताण करायचं नाही. उगाच इथं या ना असं बसा, तसाच मिळाला मग. आणि दुसरी गोष्ट, कीर्तन सुरू झाल्यावर बोलत जायचं. बामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. आपल्या कीर्तनाला ते चालत नाही. येसला येस, नोला नो. नको खेद करू, नको खेद आता येसला